नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा ज्या शेतकऱ्यांना हरितगृह काम करायचं असेल किंवा घ्यायचं असेल, बांधायचं असेल, अशा शेतकऱ्यांना जवळपास 19 लाखापर्यंत काय केलं जातं, अनुदान वगैरे दिलं जातं. मग जे शेतकरी इच्छुक आहेत, ज्यांना काही भाजीपाला वगैरे करायचा असेल त्या हरितगृहामध्ये, अशा शेतकऱ्यांना मग कोणी फुलाची फुलशेतीही करतं, कोणी टोमॅटो असतील, मिरची असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात, त्यामध्ये उत्पादन घेतले जातात हरितगृहामध्ये. मग त्यासाठी ज्यांना काही अर्ज करायचा असेल, जे शेतकरी इच्छुक असतील आणि त्याचा आकारमानानुसार लहान मोठे अनुदान काय होतं असतं, कमी जास्त पद्धतीने होतं, पण जवळपास 19 लाख रुपयापर्यंत काय आहे त्याला अनुदान आहे. म्हणजे आपण थोडंसं छोटंसं केलं, लहान केलं तर मग त्याचा आकारमानानुसार काय केलं जातं, अनुदानामध्ये थोडीशी बदल पडत चालतो. मग जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी काय करायचं आहे, जवळच्या शेतसुविधा केंद्रावर जाऊन त्याची नोंदणी करायची आहे. कारण त्यासाठी लागणारे जे कागदपत्र असतील ते 7/12/8 बँक पासबुक, झेरॉक्स प्रत, आधार झेरॉक्स प्रत, त्यानंतर फार्मर ID वगैरे हे सर्व काही गोष्टी काय होतात, रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतात. आणि मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्हाला काय करता येतं, त्याचं काम चालू करता येतं. त्याची पुढील प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याची मंजुरी वगैरे मिळाल्यानंतर मग जे शेतकरी पोखरामधील गाव बसलेला असेल त्यांनाही येतं, महाडीबीटीमध्ये त्यांनाही काय होता ह्याचा लाभ घेता येतो. जे शेतकरी इच्छुक असतील, ज्यांना काही हरितगृह करायची इच्छा असेल, भाजीपाला पिकवण्यासाठी, साठवण्यासाठी, त्यांनी काय करायचं आहे, हरितगृहाला अर्ज करायचा आहे. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर काय आहे त्याला अनुदान शासन काय करत आहे, दिलं जातं. जवळपास जास्तीत जास्त 19 लाखापर्यंत काय केलं जातं, भरघोस आणि मोठ्या प्रमाणावर अनुदान काय केलं जातं, शेतकऱ्यांना दिलं जातं. धन्यवाद.